महिना संपत आला की आपल्या घराघरात एक विशेष तयारी सुरू होते. घरातील पितळेच्या समया बाहेर काढल्या जातात, जुन्या पणत्या स्वच्छ केल्या जातात, निरंजन घासून चमकावले जाते आणि संध्याकाळी देवघरात दिव्यांचा मंद, शांत आणि प्रसन्न प्रकाश पसरतो. ही केवळ स्वच्छतेची परंपरा नाही, ही आपल्या संस्कृतीने जपलेली कृतज्ञतेची भावना आहे. ज्या दिव्याने वर्षभर आपल्या घराला प्रकाश दिला, त्या दिव्याप्रती आपण आदर व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. महाराष्ट्रात या दिवसाला दिवांची अमावस्या, दीप अमावस्या, दीपपूजा अशा नावांनी ओळखले जाते. हा सण आषाढ महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला साजरा केला जातो आणि त्यानंतर सुरू होतो पवित्र श्रावण महिना. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात आपल्या घरात एका बटनाने प्रकाश होतो, पण काही दशकांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. त्या काळात सूर्य मावळला की घरातील प्रत्येक काम दिव्याच्या प्रकाशात होत असे. स्वयंपाक, देवपूजा, अभ्यास, शिवणकाम, वाचन सर्व काही दिव्याच्या उजेडातच व्हायचे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दिव्याला केवळ वस्तू मानले नाही, तर घरातील शुभतेचे प्रतीक मानले आहे. म्हणून वर्षभरातून एक दिवस दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा निर्माण झाली. भारतीय संस्कृतीत प्रकाशाला अंधारावरच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. अंधार म्हणजे अज्ञान, भीती आणि निराशा. प्रकाश म्हणजे ज्ञान, आशा आणि योग्य मार्ग. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दिवा लावून केली जाते. लग्न असो, गृहप्रवेश असो, नामकरण असो किंवा कोणतेही धार्मिक कार्य, प्रथम दिवा प्रज्वलित केला जातो. दिवा हा फक्त प्रकाश देत नाही, तर आपल्या मनालाही शांतता देतो. देवघरात लावलेला छोटासा दिवा ही घरातील वातावरण प्रसन्न करतो. म्हणून प्रत्येक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावण्याची परंपरा आजही कायम आहे. दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर संदेश देते. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी रोज उपयोगी पडतात त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. दिवा असो, निसर्ग असो किंवा आपल्या कुटुंबातील माणसे, त्यांचा आदर करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी लहान मुलांनाही दिव्याचे महत्त्व सांगितले जाते. ही फक्त पूजा नसून संस्कारांची परंपरा आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मूल्य पोहोचवण्याचा हा सुंदर मार्ग आहे. आषाढ महिना संपून श्रावण सुरू होण्यापूर्वी घर, देवघर आणि मन प्रसन्न ठेवण्याचा संदेशही या सणातून दिला जातो. म्हणून दीप अमावस्या हा केवळ धार्मिक दिवस नाही, तर स्वच्छता, शिस्त, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांचा उत्सव आहे. आता आपण पुढे जाणून घेणार आहोत दीप अमावस्येच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत नेमके काय करावे, पूजेची योग्य पद्धत कोणती, कोणते साहित्य लागते, नैवेद्य कसा दाखवावा, काय दाखवावा आणि कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात. चला तर जाणून घेऊया दीप अमावस्येच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणती तयारी करावी आणि पूजा कशी करावी. या दिवशी शक्य असल्यास पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ, शक्यतो हलक्या रंगांचे आणि पारंपरिक स्वच्छ कपडे परिधान करावेत. त्यानंतर सर्वप्रथम देवघर स्वच्छ करावे. अनेक घरांमध्ये या दिवशी देवघरातील प्रत्येक वस्तू प्रेमाने पुसून स्वच्छ केली जाते, कारण स्वच्छतेला आपल्या संस्कृतीत पूजे इतकेच महत्त्व दिले गेले आहे. यानंतर घरात वापरले जाणारे सर्व दिवे एकत्र काढावेत. पितळेची समई, तांब्याचे निरंजन, चांदीचे दिवे किंवा मातीच्या पणत्या, जे काही दिवे घरात असतील ते सर्व स्वच्छ घासून चमकावेत. पूर्वीच्या काळात चिंच, राख आणि शिकेकाई यांचा वापर करून पितळेचे दिवे घासले जात असत. आज विविध स्वच्छता साहित्य उपलब्ध असले तरी दिवा स्वच्छ करताना त्याविषयी आदर आणि जपणुकीची भावना ठेवणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. दिवे स्वच्छ झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कापडावर ठेवावे.
त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू आणि अक्षदा व्हाव्यात. सुगंधी फुले अर्पण करावीत. दिव्यांना फुलांचा हारही घालावा. प्रत्येक घराची परंपरा वेगवेगळी असू शकते. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले, तुळशीची पाने, कापसाच्या वाती, तूप किंवा तिळाचे तेल, अगरबत्ती, कापूर आणि नैवेद्य यांचा समावेश असतो. यानंतर देवघरात सुंदर रांगोळी काढावी. रांगोळी ही केवळ सजावट नसून शुभतेचे प्रतीक मानले जाते. स्वच्छ रांगोळी आणि प्रज्वलित दिवा यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याची तयारी सुरू करावी. सर्व दिव्यांमध्ये नवीन वाती ठेवाव्यात. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. प्रत्येक घरांमध्ये तिळाच्या तेलाचाही दिवा लावण्याची परंपरा आहे. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर आपल्या कुलदेवताचे, भगवान शिव, श्री विष्णू, माता लक्ष्मी किंवा आपल्या श्रद्धेनुसार इष्ट देवतांचे स्मरण करावे. दिवा लावल्यानंतर शांतपणे काही क्षण देवासमोर बसावे. मनातील चांगले विचार, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना आणि सर्वांच्या आरोग्याची मंगलमय कामना करावी. आता प्रश्न येतो की या दिवशी नैवेद्य काय दाखवावा? यासाठी कोणताही एकच नियम नाही. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. अनेक घरांमध्ये खीर, पुरण, गूळ खोबरे, साखर, दूध, लाडू किंवा घरी बनवलेला सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. काही कुटुंबांमध्ये ऋतूनुसार फळांचाही नैवेद्य दाखवला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य महाग असावा असे नाही. तो स्वच्छ, सात्विक आणि श्रद्धेने अर्पण केलेला असावा. हीच आपल्या परंपरेची शिकवण आहे. पूजा झाल्यानंतर घरातील देवघर, मुख्य दरवाजा, तुळशी वृंदावन आणि शक्य असल्यास घराच्या अंगणातही दिवा लावला जातो. दिव्याचा प्रकाश हा शुभतेचे आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी अनेक कुटुंबे लहान मुलांनाही पूजेमध्ये सहभागी करून घेतात. दिवा कसा लावायचा, पूजेला कसे बसायचे आणि परंपरा का जपायच्या हे त्यांना प्रेमाने शिकवले जाते. अशा छोट्या गोष्टींमधूनच संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. मित्रांनो, दीप अमावस्येचा मुख्य संदेश हा केवळ पूजा करणे नाही, तर स्वच्छता, कृतज्ञता, श्रद्धा आणि कुटुंबातील एकोप्याची भावना जपणे हा आहे. आता आपण पाहूया की दीप अमावस्येच्या दिवशी कोणत्या गोष्टी करणे शुभ मानले जाते आणि कोणत्या गोष्टी करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. सर्वप्रथम या दिवशी घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. स्वच्छतेला आपल्या संस्कृतीत देवत्वाचे स्थान दिले गेले आहे. म्हणूनच दीपपूजेपूर्वी देवघर, अंगण आणि घरातील मुख्य जागा स्वच्छ करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवघरात दिवा लावावा. त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा ठेवण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. अनेक कुटुंबे तुळशी वृंदावन जवळही दिवा लावतात. ही परंपरा श्रद्धेवर आधारित आहे आणि घरात मंगल वातावरण निर्माण करण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा, कारण आपल्या संस्कृतीत मोठ्यांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी संपत्ती मानली गेली आहे. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. काही ठिकाणी दीपदानाची ही परंपरा आहे. मंदिरात किंवा गरजूंना दिवे, तेल किंवा पूजेचे साहित्य देणे ही सेवा आणि दान भावनेची अभिव्यक्ती मानली जाते. आता आपण जाणून घेऊया या दिवशी काय करणे टाळावे. तर परंपरेनुसार या दिवशी अनावश्यक वादविवाद, राग आणि कटू बोलणे टाळावे. घरात शांत आणि आनंदी भक्तिमय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. पूजेसाठी वापरले जाणारे दिवे तुटलेले किंवा अत्यंत खराब अवस्थेत असतील तर त्याचा वापर न करता नवीन किंवा चांगल्या स्थितीतील दिवे वापरण्याची अनेक घरांमध्ये पद्धत आहे. पूजा घाईघाईने न करता शांत मनाने करावी, कारण पूजा ही केवळ विधी नसून मन एकाग्र करण्याची प्रक्रिया आहे. मित्रांनो, दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याचा संबंधही अत्यंत सुंदर आहे. आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण सुरू होतो.
श्रावण हा भगवान शिवाची उपासना, व्रत, जप, दान आणि भक्तीचा महिना मानला जातो. त्यामुळे दीप अमावस्या म्हणजे जणू श्रावणाच्या पवित्र महिन्याचे स्वागत करण्याची तयारीच आहे. भारतीय संस्कृतीत दिवा हा केवळ प्रकाश देणारा नसून ज्ञान, विवेक आणि आशेचे प्रतीक मानला गेला आहे. म्हणूनच आपल्या अनेक सणांमध्ये, देवपूजेमध्ये आणि शुभ कार्यांमध्ये दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आजही आपण जपतो. एक गोष्ट लक्षात ठेवावी, वेगवेगळ्या भागांमध्ये दीप अमावस्या साजरी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. काही ठिकाणी विशेष नैवेद्य केला जातो, तर काही ठिकाणी सामूहिक दीपपूजा केली जाते. यामुळे आपल्या घरातील आणि कुल परंपरेतील पद्धतीलाही तितकेच महत्त्व द्यावे. या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता. वर्षभर आपल्या घराला उजेड देणाऱ्या दिव्याबद्दल आपण आपल्या कुटुंबाबद्दल, निसर्गाबद्दल आणि परमेश्वराबद्दल मनापासून आभार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. दिवा स्वतः जळतो पण इतरांना प्रकाश देतो, हाच संदेश आपल्या जीवनालाही लागू होतो. आपल्या ज्ञानाने, प्रेमाने आणि चांगल्या वागणुकीने दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न आपण केला तर तीच खरी दीपपूजा ठरेल.